शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. विरोधक सिरियल लायर डिलिमिटेशन बाबत खोटं बोलतात. महिला आरक्षण येऊ नये यासाठी विरोधकांचा प्रयत्न. भाजपच्या युवा शक्ती जागर मोर्चातून मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल. कुठेही कधीही चर्चेला बोलवा, आम्ही तयार. मुख्यमंत्र्यांच्या डिबेट चॅलेंजवरून सुप्रिया सुळेंचा पुनरुच्चार. संजय राऊतांकडून फडणवीसांच्या स्तराची करण्यात आली विचारणा. डिलिमिटेशन बिल म्हणजे अमित शहांच्या पुढील राजकारणाची नांदी. शहांकडून सर्व राजकीय पक्षांना फोन. बिलाला पाठिंबा देऊ नका म्हणून भाजपच्या एका गटाकडून फोन आला. संजय राऊत यांचा हा दावा. महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ मुंबईमध्ये आज महायुतीचा जनआक्रोश. जांभोरी मैदान ते वरळी डोम या दरम्यान मोर्चा काढला जाईल. संध्याकाळी 6 वाजता मुख्यमंत्री फडणवीस संबोधित करणार. 70 कोटी महिला नाराज, भाजप रस्त्यावर उतरणार. तर आजच्या मोर्चावरती चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. भाजप आता उडता भाजप झालाय. महाराष्ट्राची बेअब्रू थांबवा. संजय राऊतांचा घणाघात. बारामती पोटनिवडणुकीसाठी आज सांगता सभा. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रमुख उपस्थिती असेल. सभेला सुप्रिया सुळेही उपस्थित राहतील. शारदा प्रांगणामध्ये सभेचं आयोजन. महाराष्ट्र ठप्प. 17 लाख सरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर. शाळा, रुग्णालय, शासकीय कार्यालयातील कामकाज ठप्प. पेन्शन आणि रिक्त जागांच्या मुद्द्यावरून यंत्रणा कोलमडली. नाशिक महापालिकेवरती पर्यावरण प्रेमींचा धडक मोर्चा. वृक्षतोड आणि गोदावरी काँक्रिटीकरण विरोधात नागरिक आक्रमक. पर्यावरण रक्षणासाठी मनसे रस्त्यावर. पालिकेच्या प्रवेशद्वारावर जोरदार घोषणाबाजी. अल निनोमुळे खरीप हंगामात 5 लाख हेक्टर क्षेत्रावरील पेरणीमध्ये घट. कृषी मंत्री दत्ता भरडेंची ही माहिती. अल निनोमुळे पर्जन्यमान कमी होण्याचा अंदाज. खरातच्या प्रॉपर्टीवर ईडीची तात्पुरती टाच येणार. सूत्रांची माहिती. संशयित व्यवहारांमुळे खरातची कोट्यवधींची संपत्ती अडचणीत. बोगस गुंतवणूक, फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग बाबत तपास सुरू. बोंधू खरातवर सिन्नरमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल. जगदंबा ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेत तक्रारदाराच्या नावावर 32 बनावट खाती. 57,90,000च्या फसवणुकीचाही आरोप. टीसीएस प्रकरणामध्ये व्हॉट्सअपद्वारे तरुणींचा मानसिक छळाचा प्रयत्न अशी सूत्रांची माहिती. ग्रुप लीडरचे विकृत मेसेज. एसआयटीच्या रडारवर. पोलीस न्यायालयीन कोठडीतील आरोपींचा ताबा घेणार. परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपींची पोलीस कोठडी ही आज संपणार. आरोपींना आज अचलपूर न्यायालयामध्ये हजर करणार. सखोल चौकशीसाठी पोलीस कोठडी वाढवून देखील मागणार. नागपूरमध्ये तरुणीवर धार्मिक सक्ती करणाऱ्या एनजीओच्या आर्थिक स्रोतांची चौकशी होणार. एटीएस आणि आयटी विभागाचं संपूर्ण प्रकरणावर लक्ष. आरोपी रियाज काझीसह माजी कर्मचाऱ्यांची चौकशी होणार. उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिलेला शब्द पाळला. पहलगाम हल्ल्यात मृत्यू पावलेल्या आदिल हुसेनच्या कुटुंबाला घरचा ताबा. तर गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि शिरसाटांच्या हस्ते घराची चावी सुपूर्द. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात पावसाचा इशारा. पुढील 24 तासात गारपीट आणि अवकाळी पावसाचा अंदाज. शेतकऱ्यांमध्ये आता चिंतेचं वातावरण. मुंबईसह उपनगरात ढगाळ वातावरण आणि पावसाचा इशारा. बदलापुरात अवकाळीची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र दाणादाण. मध्य रेल्वेचा सलग दुसऱ्या दिवशी खोळंबा. तर दोन्ही मार्गावरील रेल्वे सेवा अर्धा तास उशिरानं. ऐन गर्दीमध्ये प्रवाशांचा जीव धोक्यात घालून प्रवास. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.